त्या माय बिंद शिंगण्या मोऱ्याच्या माय बिंद हे मोठी लेखाची इकडे तिकडे पोहत राहते. अरे थांब ना राजा, शिदा चाल ना. माय बिंद समोर ट्रॅक्टर आहे उसाचा. माय बिन कुकडे देशील माय बिन घालून तर माय बिंद सत्यानाश वाजा आहे. मागून घरची आहे बसली या माय बिंद अजून. हो शांताराम भाऊ, कुठं चालले म्हटलं? कुठं चालले? घरी चालले आहे म्हटलं. घर नाही तर काय आता माय बिन आता आता दिवे लावायचा टाइम झाला. इथं सायंकाळ झाली. अंधार पडला. आता घर नाही तर कुठं जाणार आहे आता? आता दिवसभर वावरात होतो ना राजा माय बिन ते. आता काय करतो आता ते काय सोय लावा लागणार ते. पायाटा मोडमाड केल्या आता. आता उन्हाळ्याभर आता काय खालीच राहिले वावर, त्याची सोय लावली. आता तुम्ही कुठं म्हटलं? तुम्ही कुठं चालले म्हटलं? कुठं नाही आता आम्ही म्हटलं आता ऊस होता थोडासा, आता राहायला सोयला. आता पहिले एका व्यापाराला लिहून दिला, आता दुसऱ्या अंडा चक्करच नाही टाकलेल्या कारण त्यानं दणकाच देऊन टाकला. तर म्या म्हटलं आता जाऊ द्या म्हटलं, जो उरलेला सुरलेला आहे तो माल तो आता विकून टाका म्हटलं. आता चाललो आता तिथं एका जणाजवळ. तो म्हणे आता तुम्ही आणून द्या म्हणे, तुम्हाला गरज आहे तर. आता त्याला काही गरज नव्हती. आता त्याची रसवंती आहे थोडीशी मोठी, 2-4 दुकान आहे वाटते त्याचे. त्याच्याजवळ आता टाकून देतो म्हटलं. आता कसे पैसे भेटते ना कसे वाया गेल्यापेक्षा. पण ते जाऊ द्या म्हटलं. तर आता कहून म्हटलं दरवेळनं तुम्ही गहू पेरे वाटते ना. कहून ह्या वेळनं गहू पेरत नाही का तुम्ही? अरे बा महाबीन आता इथं गहू महाबीन विकायला आला, सोंगायला आला गहू. सगळेचे गहू सोंगायला आला. एवढा लेट करून काय फायदा? ना गव्हाला भाव नाही राहत ना काही नाही राहत. त्यापेक्षा म्हटलं यावर्षी पेरलाच नाही. आता 2-4 महिन्यानं पाहा लागण. आता ते काय भेंडी नेमसाची सोय लावा लागण. आता तिकडे माहीत पडते आता काय होते आणि काय नाही. आता सरपंचाने टाकली तर मी टाकून देईन म्हटलं. कसंही आता दोघांचं एकामेकाला लागून आहे तर होते आता कसंही. काय करून तो करू बाबा. त्या माय ढेमसन भेंडीच्या माय बिनक्याचे पुरं याचं जाऊन आहे त्या माय फुकाचं. काही काम नाही लिहायचे, भाव नाही राहत ना काही राहत. आता आपण काय बोलू शकतो येईल. आता आपण असतं नाही पेरली ह्या वर्षी. आता आपलाच तर विचार नाही. आता बाबाला म्हटलं होतं तर आता जाऊ द्या. आता येईल काय समस्या माय बिन आता. जाऊ द्या आता येईल ज्ञान दिल्यापेक्षा आता आपल्या कामाला जावा. बरोबर शांताराम जा म्हणलं. आता तुम्ही हो लाईन पाटील. हो 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 लाईन पाटील, एक गोष्ट काढला त्याच्याजवळ. एक गोष्ट काढणार ते गाडी शांताराम भाऊ ते गाडीचं ते हे पडलं ना, नात पडलं ना, त्या गाडी घेतो म्हणणार ते त्याचं विचार ना काहीतरी. अरे हो त्या माहिती विचार राहिलं. बरं मी काय म्हणतो शांताराम भाऊ, एक विचारायचो राजा. तर मला असं समजलं असं 2-4 जणात बसून असं शिवलाही सांगी मला आता शिवलाल भाऊ. तर म्हणे तुम्ही गाडी घेऊन राहिले म्हणे बा असे. आता गुढी पाडवाले आणता म्हणे असं 2-4 जणांना सांगितलं. तुम्ही मला कोणी सांगितलं? ते फाट्या पाडायची गरज होती काय आता शिवल्यानं? आता शिवल्यानं कुचका दिला असेल मागून विषय काढून गाडीचा. आता हो ते चार चाकी म्हटलं आता गाडी. आता 2 व्हीलर जमाना गेला ना आता तिकडे. म्हटलं 4 चाकी घेऊन घ्या म्हटलं. आता कसं आता पोरगी आता डॉक्टर लागली आता. मी म्हटलं घेऊनच घ्या म्हटलं. आता माहीत पडते म्हटलं काय कसं तर. आता ते म्हणे घेऊन घ्या म्हणे. घरचे याचा विचार झाला तसा तर म्हणून घेऊन राहिलो. बरोबर आता घ्या आता येईल माहीत नाही आता कसे फाटे पाडणार. आता मॅच तर आता ते मायाबीन 2 व्हीलर ते बुलेट घेऊन घेतली. आता कशी इथं आता माझ्याजवळ एवढा पैसा असून मायाबीन कोणची गाडी घेतली नाही. आता बाबाला म्हणून मी आता बाबर आता शांताराम गाडी घेऊन राहिली म्हणते. जाऊ दे आता आपल्याला काय करायचं आहे आता. ते पाच बसून चला आता आपल्या याच्यावर जाऊ द्या येईल. तुझ्या मायाबीन तू कोण म्हटलं असा गावात ना. तू उघडा कोण घुमते म्हटलं. ते पॅन्ट घालतं ते जाऊ दे. आता काय मायाबीन तू शर्ट बिर्ट घालत झाले का? चांगलं वाटते ते त्या माया पाराच्या हरकं गच्च्या होतं त्या मायाबीन तर काही लावून. तुम्हाला माहित आहे का ते माय तर गरमी होती. अरमानची गरमी होती म्हटलं. घरात गेलं माय बसून घ्यायच्या मायाबीन थंड पाण्याचा कूलर लावला एवढा. मायाबीन तिकडे बकेट बसून राव का ड्रामात बसून राव म्हशीसारखं समजून नाही राहिलं. तुम्ही याच्यात म्हणता शर्ट घालत जाय. याच्यातच तर मायाबीन तर गरमी होती. आता पॅन्ट मायाबीन तर घरी तुम्ही पॅन्ट काढून टाकू. या मायाबीन तर आधार आहे तो. म्हणून ते गरमीच्या नव्हे तसा काय मला एकदम शौक आहे की काय लेके लावणं. तुम्ही असे बोलता बा बस. अबे हो ना. आता आम्हाला की गरमी होत नाही गे माय घरात गेल्यावर. त्या स्लॅबची लहान वाफा लागते बी तू. तू सांग बरं.
आता तुझ्या जरी मातीचं घर आले तर मस्त थंड वाटत असं, पण आमचा आता स्लॅबचा आहे. हा माहिती आम्हाला किती या दुपारचं तर सन्न गरम राहते आणि रात्रीचं काही वाटत नाही म्हणा, एकदम कूलर चालू केला तर हां खोल्या थंड होऊन जाते. हां आता तरी आम्ही आता शर्ट बिर्ट घालूनच राहतो ना. तुझ्यासारखं काय केलं काय उघडा राहतो आम्ही, काय लई केलं का. हो ना सरपंच साहेब, आता तुम्ही कसे गावाचे सरपंच झाले. हा, आता आम्ही काय पोट्टे पाट्टे, आता तुमचे लग्न बिग्न झाले, आता आमचं काय. आम्ही असे जाणार रताळे. म्हणून होय आता पोरी बिरी काही सापडून नाही राहिले काय आता. काही पडलं नाही लग्न बघण्याच्या मायाबी, तरी वय नाही म्हणा एकदम माया जास्त. पण आता पाबर त्या मारत्याले तो सांगा, आता तुम्ही 30चा उन्हाला वाटते तो, त्याला नाही सापडल्या पोरगी. पाय ना ते त्या मायाबीन त्याला काय असंच ठेवान काय. हे त्या माय हे लग्नाच्या फगणाऱ्या गोष्टी काढते माय बीन, येईल कोणचे काम नाही. आता सरपंच साहेब आता दुकानात बसले राहते तर कोणचं काम नाही. आता जाबरूल काय काम नाही करायला पाहिजे, कोणचे यायच्या माग बसला राहते माय बीन. जाऊ दे आता काय हो जाबरू, कायच्या गोष्टी होय म्हटलं. कायच्या निवशात होय म्हटलं, काय काय म्हणता काय म्हटलं, तुमचं म्हणणं काय. माय काही म्हणणं नाही म्हणा, पण तुम्हाला एक गोष्ट समजली काय म्हटलं शांताराम भाऊजी. शांताराम भाऊजी गोष्ट कळली का म्हटलं तुम्हाला. काय 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 झालं रे. काय झालं म्हटलं मनोज, काय झालं काय म्हटलं. शांताराम भाऊ काय तब्येत खराब आहे काय. त्या माझा घोळ त्या माय बीन येईल नाही का. आता शांताराम बोले काही कायची गोष्ट कळली का असं म्हणून राहिलो मी. माय बी असा काय शब्द तोंडातून काढला ना, असं वाटते का गेला का तो माणूस, का मरणातच गेला तो. अरे नाही बा, काहीच नाही झालं ते इले. तर आता ते म्हणते का गाडी घेतो म्हणते. गाडीचं घेणं हे म्हणून राहिलो मी. गाडी घेते म्हटलं ते हे माहीत पडलंय म्हटलं तुम्हाला. तुम्ही असे बोलता त्या मायबीन का तसं काय झालं काय नाही. बरोबर आहे ना लाईन पाटील ते तर चुकलं. तुम्ही जर असं म्हणा शांताराम भाऊची गोष्ट कळली काय, काही ना काही वाटतेच ना हो. काय दवाखान्यात आहे काय, कुठं आहे तर काही तब्येत खराब आहे असं वाटतेच ना. असा तोंडातून शब्द निघतेच ना. आता गाडीचं आता तेनं पहिलं सांगितलं आम्हाला, ते तर म्हणे गाडी घ्यायला जाऊ म्हणे आपण. बिन पण तेनं निर्णय घेतला बा बरोबर. आता तुम्ही सांगा आता ते आता कसं आहे ते धंदा चालू आहे म्हशी बिशीवर, आता गाडी घ्यायला ते ना. काम ना जाय बा पडली राहीन तशीच. त्यामुळे बी ते घरापाशी सळा टाकला तर टायरावर सळा जाईल, रिंग बिंग सळून 2-4 वर्षात गायब ती गाडी. फालतू खर्च कर नाही. सरपंच साहेब तुम्हाला काय वाटतं म्हटलं, तुम्ही काय बोलता म्हटलं या विषयावर. बरोबर आहे तुझ्याच का चुकलं का आता जाबरू. आता शांताराम भाऊचं चुकलं नाही काय. ह्या शांताला सांगितलं ना म्या. काल रात्री 10 वाजेपर्यंत बसलो मी म्हटलं त्याच्याजवळ. 10-11 जेवण बसलो तर म्हटलं तूच सांग आता. आता त्याचं चुकलं नाही काय. आता त्यानं गाडी घेतली तर पुरा पैसा त्याच चालला त्यांच्या थोडसा. तो म्हणे मग एक पैसा जमा केला म्हणे. आता त्याचा आता शिक्षणाला लावायला पाहिजे का कायले. तूच सांग आता. त्याचं चुकलं नाही काय. तो आता हवेत आहे, आपण त्याला किती समजून सांगितलं तो नाहीच म्हणते. महाबीन मला काय बोलून राहिले बा. शांताराम भाऊ आले ना. हो हो सरपंच आहे शांताराम भाऊ मागवता बा, तुम्ही मागवता बा. कोण काय झालं काय. शांताराम भाऊ आले मग. अरे थांब त्या महाबीन चुकलं राजा रे, बोलणंच चुकले त्या. आता काय होईन आता मोठा प्रश्नच पडला. शांताराम भाऊ आले म्हणते ऐकलं त्या महाबीन ते असं मग ते नाही सरपंच साहेब. आता म्हणजे तुम्ही मागत तसे बोलता. तोंडावर दुसरं मागत तसे. काय होय काय म्हटलं तुम्ही. तुमचं बोलणं काय होय म्हटलं, हे तुम्हाला शोभते काय म्हटलं. अरे नाही ना शांताराम, आता तू असं बोलली का म्हणजे आता काय बोलावं का आता येणं ऐकलं असं ना पुरं. जाऊ दे आता चुपचाप राहायला पुरते आपल्याला. आता काय बोलता पाय रे त्या माझा टकलेल्या गजनी. तुझ्या ज्यानं झालं आता. तू जर शब्द काढला नसता त्या, आता मी बोललो असतं काय. तो आल्यावर आता त्याला ऐकू गेलं असतं माय. तू आहे राजा माय बुवा राहिल्या माय बी टकल्या वाहनाच्या लेखा काय बी. आता पाय बरं आता एवढी चांगली आमची दोस्ती होती. आता सबूत राह ना. आता आम्ही आता नाराज झाला तू. आता त्याचं मन काय त्यालाच खाईन ना. आता काय कसं का माय बिन तू इले का हेच त्या माय बी. म्या काय केलं बा. म्या काय केलं म्हटलं. आता तुम्ही बोलले. आता आपण आपला हात नाही बा त्याच्यात. आता आपला नाही हात. आता तुम्ही तुमचा पाच बसा. आता तुम्ही ते म्हणा बराबर काय कसं करता.
तुम्ही बोलले ना आता मी तुम्हाला म्हणू आता तुम्हाला शांताराम बुवाले तुम्ही ऐकच नाही बा. काय करता आता. तर मित्रांनो जाऊ द्या आता, शांताराम भाऊ तर नाराज झालेच आता आम्ही असं बोलायला नाही पाहिजे होतं म्हणा, पण जाऊ द्या आता, काय बोललो आता, निघाला तोंडातून शब्द काय आता. तर मित्रांनो आता पुढच्या व्हिडिओमध्ये आपण समजून सांगू आता शांताराम भाऊले. तर मित्रांनो व्हिडिओ जर लेट आला असेल तर गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा. आणि मित्रांनो चॅनलला लवकरात लवकर सबस्क्राईब करून घ्या नवीन आले असेल तर. आणि आजचा व्हिडिओ कसा वाटला हे नक्की कमेंटमध्ये सांगा, कारण आम्ही पुढच्या व्हिडिओमध्ये तुमचे नाव घेतले जाईल. तर मित्रांनो धन्यवाद.